मुद्दे क्रमांक 5 केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, माननीय राज्यमंत्री महोदय उत्तर देणार आहे. खरं तर अतिशय समर्पक उत्तर देतात. माझी अपेक्षा आहे त्यांचा प्रोबेशन पिरियड लवकर संपून त्यांचं प्रमोशन हो ही सदिच्छा. स्पेसिफिक माझे प्रश्न आहे, तुम्ही उत्तर चांगलं दिलं, पण हे एक हिमनगाचं टोक आहे. पहिला प्रश्न की 17 मार्च 2025 ला सुप्रीम कोर्टाने स्पेसिफिक जजमेंट दिलाय. या जजमेंटनुसार जिथं खातेधारकांची चूक नसताना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे काढले जातात, तर 17 मार्च 2025 चा सुप्रीम कोर्ट सांगतो की बँकेने त्वरित त्यांचे पैसे भरून द्यावे. कारण इथं फायर वॉल जी करायची असते ती फक्त पैसे खाता आले नाही म्हणून ती फायर वॉल करण्यात आली नाही, आणि म्हणून चूक बँकेच्या भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी व संचालकाची आहे. आणि यासोबत हे तर एक हिमनगाचं टोक आहे. आता आपल्याला लक्षात आलं की करप्शन किती खालपर्यंत गेलाय. रक्ताचा थेंब सुद्धा पॅथॉलॉजी मध्ये यांचा तपासला तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन सापडणार नाही, फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार संपेल. म्हणून माझी दुसरी आपल्याला या प्रश्नाच्या निमित्ताने मागणी आहे. आज संविधानावर आपण अध्यक्ष महाराज चर्चा करणार आहोत. इथं आरक्षणच नाही. कोर्टाने सांगितलं, शासनाने सांगितलं की दिव्यांगांचं आरक्षण पाहिजे, महिलांचं आरक्षण पाहिजे, अनुसूचित जातीचं पाहिजे, जमातीचं पाहिजे. इथं माननीय आमचे पालकमंत्री महोदय बसले, उपोषण मंडपाला भेट द्यायला गेले. अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण दिलं नाही. जी नोकर भरती केली त्याच्यामध्ये प्रत्येकी 50 लाख रुपये घेतले. परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. गरीब विद्यार्थ्यांची थट्टा केली. पैसे खाऊन नोकर भरती झाली यासाठी उपोषण मांडलं गेलं. माझी आपल्याला स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण SIT ची चौकशी लावणार का? वेळेच्या अभावी जरी प्रश्न मांडता येत नसले तरी SIT ची चौकशी लावणार का? आणि त्याची कार्यकक्षा ठरवताना आमच्या सर्व सदस्य जे कोणी आहे, देवरावजी इथं आहेत, मी आहे, आमच्या सोबत चर्चा करून SIT ची कार्यकक्षा ठरवावी, SIT लावावी. दूध का दूध, पाणी का पाणी. इथं तर पाणी का पाणीच आहे, दूध तर नाहीच आहे. पण यामध्ये आपण SIT लावणार का आणि किती दिवसात लावणार? अध्यक्ष महोदय, सभागृहाचे वरिष्ठ सदस्य आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सुधीर भाऊ यांनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांशी निगडित असलेला अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याकरता या ठिकाणी मांडलेला आहे. तर निश्चितपणे भाऊ, आपण जी व्यथा या ठिकाणी मांडली याची सखोल चौकशी करण्याकरता एक तर प्रकार या ठिकाणी असा घडला की आपल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं खातं हॅक करून या ठिकाणी जवळजवळ 33 ग्राहकांच्या खात्यातील 3,70,00,000 मंत्री महोदय 64,000 रुपये हे एका अज्ञात व्यक्तीने हरियाणाच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर केले. याची सखोल चौकशी त्या ठिकाणी करण्यात येईल आणि सखोल चौकशी करून माननीय मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने SIT देखील आपल्या सूचनेनुसार या ठिकाणी लावण्यात येईल असं मी या ठिकाणी घोषित करतो. कार्यकक्षा आणि SIT माननीय माननीय मुख्यमंत्री महोदयाची परवानगी घ्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या परवानगीने लावा. SIT लावण्याचं स्पेसिफिक उत्तर मी जे मुद्दे इतर मांडले आणि त्याची कार्यकक्षा, एवढं उत्तर द्या. आपण सूचना जी दिली की याच्यामध्ये नोकर भरतीमध्ये देखील घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे, हे सर्व गैर प्रकार तपासण्याकरता आपल्या सूचना घेऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने SIT लावण्यात येईल.